नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे चेंबूर येथील माहुल गावामध्ये असलेल्या दत्तमाऊली आश्रमामध्ये. राष्ट्रसंत सद्गुरू श्री पाचलेगावकर महाराज यांनी या मठाची स्थापना केली आहे आणि महाराजांचे सत्शिष्य सद्गुरू श्री दत्तानंद महाराज इथे स्वतः राहतात. चेंबूर येथील माहुल गावातील अगदी लोकवस्तीच्या मध्ये हा जुना आश्रम आपल्याला बघायला मिळतो. ही कोनशिला जी आपण बघतो, त्याची स्थापना, त्याचे उद्घाटनही स्वतः पाचलेगावकर महाराजांनी केलं आहे. पाचलेगावकर महाराज समाधी घेईपर्यंत या मंदिरामध्ये, या स्थानी प्रत्येक दत्त जयंतीला येत असत. हा आश्रमाच्या बाहेरील पुरातन औदुंबर वृक्ष. आत गेलो की आपल्याला पवित्र असा आश्रम बघायला मिळतो. आश्रमामध्ये आपल्याला दत्तात्रेय प्रभूंची अतिशय सुंदर चतुर्भुज मूर्ती बघायला मिळते. आश्रमामध्ये पाचलेगावकर महाराजांचं अस्तित्व आजही आपल्याला जाणवतं. पाचलेगावकर महाराज प्रत्येक दत्त जयंतीला इथे येत असत. पाचलेगावकर महाराजांची अनेक वेळा इथे बैठक झाली आहे, इथे सभा झाली आहे, इथे कार्यक्रम झाला आहे. आणि दत्तानंद महाराज हे पाचलेगावकर महाराजांचे मानसपुत्र. आपण बघू शकतो दत्तानंद महाराज, यती महाराज आणि करवीरचे शंकराचार्य यांचा हा एकत्रित फोटो. नरसोबावाडीचे मौनी स्वामी महाराज या आश्रमामध्ये पूज्यस्थानी आहेत. ही आपण बघतो आहोत पाचलेगावकर महाराजांची खुर्ची आणि त्यांचं मृगाजिन. आजही हे जतन करून ठेवलं आहे. महाराज या मृगाजिनाचा वापर करत असत. आणि मग आपण वळतो स्वतः धर्मभास्कर पाचलेगावकर महाराजांनी स्थापन केलेल्या चतुर्भुज दत्तात्रेय प्रभूंच्या अतिशय जागृत, अतिशय सुंदर आणि अतिशय देखण्या अशा दत्तात्रेय प्रभूंच्या विग्रहाकडे. आपण बघू शकतो अगदी नाजूक, सुंदर आणि पवित्र अशी ही पाचलेगावकर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेली दत्तप्रभूंची मूर्ती. दत्तप्रभूंच्या बाजूला आपल्याला पाचलेगावकर महाराजांचा श्रीविग्रह दिसतो. आणि या आश्रमामध्ये पाचलेगावकर महाराजांनी आपल्या एकमात्र खडावा, आपल्या पादुका आपले मानसपुत्र दत्तानंद महाराजांना दिल्या आहेत. या कवचामध्ये पाचलेगावकर महाराजांनी वापरलेल्या पादुका आहेत. आणि दत्तप्रभूंच्या कृपेने दत्तानंद महाराजांनी मला त्या पादुका स्वतः या कवचातनं बाहेर काढून दाखवल्या आहेत. हा पाचलेगावकर महाराजांचा, भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांचा सुंदर फोटो. आणि आपल्याला इथे विशेष म्हणजे नरसोबावाडीचे मौनी स्वामी महाराज यांचाही फोटो बघायला मिळतो. प्रत्यक्ष दत्तस्वरूप असलेले पाचलेगावकर महाराज मुंबईला या आश्रमामध्ये नेहमी येत असत. महाराज या पलंगावरती विश्राम करत असत. आजही हा पलंग या आश्रमामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. पलंगाचं दर्शन करून खाली आल्यावर स्वतः दत्तानंद महाराजांनी मला दत्तमूर्ती आणि महाराजांच्या पादुकांचं महात्म्य सांगितलं. ते आपण बघूयात. महाराजांनी मला सांगताना सांगितलं होतं, 1 फुटीपेक्षा जास्त नको, 1 फुटीपेक्षा कमी नको, 4 अवयव मोकळे पाहिजे, जिला पितांबर नेसवता येईल अशी दत्तमूर्ती मला आण, मी बसवतो. महाराजांनी स्वतः प्राण प्रतिष्ठा करून बसवली. अरे बापरे, चतुर्भुज आहे. चतुर दाखव ती वरचं काढ. असं इथे घडलेला प्रसंग. चमत्कार. पादुका घ्या आता, सामान नको आणू. ह्या एकमात्र महाराजांच्या पादुका आहेत. एकमात्र महाराजांच्या पादुका तुम्हाला खोलून दाखवते, मी दाखवत नाही कोणाला. दत्तजयंतीला तिकडे ठेव. दत्तजयंतीला फक्त काढतो बाहेर, वर्षभर काढत नाही मी. सकाळी आंघोळीला काढतो बाहेर. बरोबर. सकाळी आंघोळ झाली की परत झटतो. सुरक्षित राहावा म्हणून ते चांदीचं तबक केलं. बरोबर. डोका ठेवताय? हो, सगळं करता येतं. शिवायचं सगळ्यांना अधिकार आहे तो. असं माझ्याकडं ठेवलेलं महाराजांनी धन आहे. अमूल्य धन आहे. हां, मी या बाबतीत लँडलॉर्ड आहे. हां, की त्याचा सातबाराचा उतारा कधीच कोरा होणार नाही. अतिशय सुंदर आणि जागृत असलेलं हे दत्तप्रभूंचं स्थान. स्वतः दत्तानंद महाराजांची भेट घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन मला अतिशय आनंद झाला. मुंबईतील, पुण्यातील लोकांना अतिशय जवळचं हे स्थान आहे. आपणही महाराजांची भेट घेऊ शकता, महाराजांचं मार्गदर्शन प्राप्त करू शकता आणि दत्तप्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊ शकता. तर नक्की मित्रांनो, आपण कधीतरी या आश्रमामध्ये या. आश्रमाचा पत्ता मी आपल्या कॅप्शनमध्ये टाकतो.
असं हे दत्तप्रभूंचं स्थान बघण्यासारखं, नतमस्तक होण्यासारखं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार.